अंड्यांचं एकदम स्वादिष्ट असं हे सॅलड तयार होते। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण दुसरी एक रेसिपी पाहणार आहोत सॅलडची। तर आज अंडी आणि भाजी ह्याचं मिक्स असं सॅलड कसं बनवायचं ते पाहूया। अंड्यांचं हे सॅलड बनवून घेण्यासाठी मी 6 अंडी वाफवून घेत आहे। तुम्हाला दाखवताना मात्र माझ्या हातून 4च दाखवली गेली, पण मी 6 अंडी वाफवून घेत आहे। आता अंडी बॉईल होतात तोपर्यंत आपण बेल पेपर्स आहेत ते बेल पेपर्स कापून घेऊया। हा मी पिवळा घेतलेला आहे, अगदी थोडासाच भाग मी कापून घेत आहे आणि याच्या एकदम बारीक बारीक असं मी कापून घेत आहे, एकदम बारीक मी चिरून घेत आहे। इथे तुम्ही पाहू शकता की मी पिवळ्या कलरची कापून झालेली आहे। आता लाल कलरची कापून घेत आहे। तर लाल कलरसुद्धा अशाच जशी पिवळी कापलेली आहे त्याच पद्धतीने एकदम बारीक बारीक कापून घेत आहे। आता लाल आणि पिवळी झाली, त्यानंतर माझ्याकडे ही कोबी आहे, ही पर्पल कलरची कोबी। पण तुमच्याकडे समजा ही पर्पल कलर नसेल तर तुम्ही आपली साधी कोबी मिळते ती कापून घेऊ शकता। मला पर्पल ही बाजारात मिळाली म्हणून मी आणली आणि तीसुद्धा अशाच पद्धतीने मी बारीक चिरून घेत आहे। त्याचप्रमाणे हिरवी कॅप्सिकम किंवा हिरवी बेल पेपर जी आहे तीसुद्धा मी कट करून घेत आहे त्याच पद्धतीने। एकदम बारीक बारीक चिरून झाल्याच्या नंतर माझ्याकडे एक बीटरूट होतं, ते बीटरूटसुद्धा मी कापून घेत आहे। पण ते बीटरूट मी वाफवून घेतलेला आहे। वाफवून त्याच्यातला थोडासा भाग घेऊन तोही मी अशाच पद्धतीने बारीक बारीक कापून घेत आहे। आता बीटरूट आणि बाकीच्या सगळ्या भाज्या कापून झालेल्या आहेत। आता वळूया आपण अंड्यांकडे। तर अंडीसुद्धा छान शिजलेली आहेत। मी ती थंड पाण्यातून काढून घेतलेली आहेत आणि आता मी ती साफ करून घेत आहे। वरचं हे कडक जे आवरण आहे अंड्याचं ते मी साफ करून घेत आहे। अशाच पद्धतीने मी सगळी अंडी साफ करून घेत आहे। आता एक एक अंडं मी असं मधून चिरून त्याचे 2 भाग करून घेत आहे। हा जो पिवळा बलक आहे तो एका बाउलमध्ये घेऊन त्या पिवळ्या बलकात मी मघाशी कापून ठेवलेल्यापैकी पिवळी जी कॅप्सिकम आहे ती पिवळी कॅप्सिकम मी यात मिक्स करून घेत आहे। त्यानंतर मी अगदी 1 पिंच एवढा चाट मसाला, 1 पिंच एवढं काळमिर पूड आणि अगदी थोडंसं मीठ, म्हणजे आपल्याला टेस्टसाठी होईल एवढंच मीठ मी टाकून यात घेत आहे आणि छान असं मी हे मिक्स करून घेत आहे। आता मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण मगाशी जो पिवळा बलक काढला होता त्याच अंड्यामध्ये आणि त्या पिवळ्या बलकाच्या जागेवर आपण हे मिक्सचर भरून घेत आहोत। अशाच पद्धतीने तोही तुकडा मी भरून घेणार आहे। दोन्ही अंड्यांचे हे तुकडे भरून झाले की आपण दुसरं एक अंड अशाच पद्धतीने कापून घेणार आहोत आणि तेही याच पद्धतीने हा पिवळा बलक काढून त्यात पिवळी कॅप्सिकम घालून आणि सगळे तेच पदार्थ म्हणजे चाट मसाला, मीठ आणि काळमिर पूड सगळ्या गोष्टी त्याच घालून मी हे सुद्धा असं मिक्स करून आणि तेही अंडी मी फिल करून घेत आहे। तर अशा पद्धतीने प्रत्येक अंड कापून प्रत्येक अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये मी ही वेगवेगळ्या प्रकारची भाजी मध्ये घालून आणि हे मस्त फिल करून घेत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ही प्रत्येक भाजी शिजवून घेऊ शकता, पण ही बेल पेपर्स जे आहेत ते थोडेसे स्वीट असतात, त्यामुळे शिजवण्याची काय एवढी आवश्यकता नाही, ते काही तिखट नसतात। आता तुम्ही जर हा पिवळा बलक खात नसाल तर तुम्ही तो स्किप केलात
तरी चालेल. म्हणजे फक्त भाजीचं म्हणजे फक्त कॅप्सिकम किंवा बीटरूटचं तुम्ही फिलिंग केलं तरी चालू शकेल. कारण काही लोक हा पिवळा बलक खात नाहीत. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या भाज्या या पिवळ्या बलकामध्ये मिक्स करून त्या आपण अंड्यामध्ये फिलिंग करून घेत आहोत. हे सॅलड 2 माणसांसाठी पुरेसं आहे. जास्त माणसांसाठी करायचं असेल तर तशी अंडीही जास्त लागतात आणि भाजीही थोडीशी जास्त चिरून घ्यावी लागते इतकंच. पण हे जे सॅलड आहे ते अतिशय उत्कृष्ट आणि चवीला अगदी छान असं हे सॅलड तयार होतं. तुम्हाला माहिती आहेच की अंड्यामधून सुद्धा आपल्याला खूप अशी प्रोटीन्स मिळत असतात आणि त्या जोडीला ही भाजी जर खाली तर जीवनसत्व आणि खूप काही रासायनिक खनिजं आपल्याला मिळत असतात. तर भाजी आणि अंड्यांचं हे सॅलड अतिशय उत्कृष्ट आहे आपल्या तब्येतीसाठी. आणि अंडी तर म्हणतात की संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. पण आपण काय रोज अंडी खाणार नाहीत, कारण आपण हे वेट लॉससाठी सॅलड बनवत आहोत. तर ह्यात अजिबात आपण तेलाचं कुठेच म्हणजे तेलाचा वापर कुठेच आपण करत नाही. तेल नाही की तूप नाही. पण मात्र आपण हे सॅलड ही जी तुम्ही पाहिली, मी आज 5-6 दिवस झाले तुम्हाला सॅलडचे प्रकार देत आहे. तर ही सॅलड खात असताना आपण त्याच जोडीला आपली एक्सरसाइज पण केले पाहिजे. सकाळी योगा किंवा इव्हनिंग वॉक, मॉर्निंग वॉक असे आपण व्यायामाचे प्रकार केले पाहिजे. तेव्हाच आपलं वेट लॉस किंवा वजन कमी होण्यास आपल्याला खूप सारी अशी मदत होते. तर आता ही सगळी अंडी मी फिल करून घेतलेली आहेत. वेगवेगळ्या कलर आणि एकदम कलरफुल अशी ही अंडी दिसत आहे. तर मी जे फिलिंग भरलेलं आहे त्यातलं थोडंसं फिलिंग उरलेलं आहे. तर ते फिलिंग मी या अंड्यांच्या मधोमध असं घेत आहे. म्हणजे आपण ते फेकून द्यायचं नाही. तर मी अशा प्रकारे हे अंड्यांचं सॅलड बनवून घेतलेलं आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारची ही वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही सॅलड बनवून घेऊ शकता. हे सॅलड या सॅलडमधून खूप अशी प्रोटीन्स मिळतात. तर ह्या माझ्या सॅलडचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सॅलडच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.